तुम्ही ठीक असाल तर आजचा व्हिडिओ खूपच झणझणीत होणार आहे, कारण आज बनणार आहे चुलीवरचं झणझणीत मटण. तर गाईज 3 किलो मटण बनवण्यासाठी मम्मी सुद्धा रेडी आहे. तर सर्वप्रथम मम्मी अद्रक आणि लसूण कुटून घेते खलबत्तामध्ये. गाईज खरं काय बघायचंय का तुम्हाला? बघा, मम्मी नाही मी कुटते. तर गाईज बघा, मटणामध्ये अद्रक लसूणचा पेस्ट टाकायचे. त्यावर आपण हळद टाकून घेऊया. त्यानंतर मम्मीने काय धनिया पावडर टाकलंय. त्यानंतर मम्मीने मीठ टाकून घेतलंय. वाह, मिठाने माखलेलं मटण वाटत आहे. तर गाईज हे बघा, 2 वर्षानंतर आमच्या घरात चूल पेटलेली आहे. नाहीतरी गॅस शेगडी इंडक्शन आहेच. किती टाकली ग मम्मी तेल? थोडं 2 चम्मच. आता ठेवूया चुलीवर. मग काय मम्मी, 2 वर्षानंतर चुलीवर जेवण बनवताना कसं वाटतंय तुला? छान वाटतंय. ग बस, खोटं बोलू नको. धुराची सवय नाही आता. खरं सांग. नाही, स्वाद लागते ना चुलीवरच. मग रोज का बनवत नाही चुलीवर? तू बनव आता. तू बनवून दे, मी खाते. खत्म, बाय बाय. चला आता हे पत्री टाकून घेऊ. कांदा, कांदा लाल होऊ द्यायचं, नाहीतर भाजी गोड होते. ठीक आहे, मग लाल होऊ दे. कांदा लाल झाले बघ. आता टोमॅटो टाकून घे मग. गाईज मला ना असं चुलीवरचं मटण, चुलीवरचं चिकन शेतात बसून खायला खूप आवडतं. लहानपणी ना जेव्हा आमचं शेत सोलरला दिले नव्हते, त्यावेळेस ना आम्ही शेतात मस्त चिकन मटण आणून बनवायचो आणि मस्त भावकीमधले लोक, आम्ही शेजारी पाजारी सगळे मिळून ना पार्टी करायचो. आणि त्याला नाव काय होतं माहितीये का? मम्मी म्हणायची मीटिंग, मीटिंग करूया. पार्टी नाही, मीटिंग असायचं. काहीतरी असं पार्टी ठरवलं बनवायचं खायचं, तर त्या गोष्टीला, त्या नियोजनाला म्हणायचं चला मीटिंग करू. तर गाईज मटणाला वरचा सगळा पेस्ट लावून घ्यायचंय. असं तेल थोडंच टाकले, जास्त नको आहे तेल. हो गाईज, आम्हाला तेल जास्त आवडत नाही, मग आम्ही तेल कमीच टाकतो. तसं पण यात चरबी असतेच ना, त्याचं विरघळून तेल सोडतच ते. तर अशा प्रकारे मटणाला फोडणी देऊन झालेलं आहे. गाईज चुलीवर स्वयंपाक बनवण्याचं प्लस पॉईंट काय माहितीये का? स्वयंपाक ना चविष्ट बनतो. पण मायनस पॉईंट काय माहितीये का? बघा, असं भांडी किती करपतात, भांडी सगळे काळे होतात. गाईज सुगंध सुटलाय, टेस्ट बघू का? तर गाईज बघू शकता, मम्मीने खोबरं भाजून काढलेलं आहे. बघा, मस्त लालसर आणि काळसर झालेला आहे. डान्स करायला लागले. मम्मी हे पत्ती पण खाऊ का मी? पत्ती मला नकोय, काढ. ठीक आहे गाईज. गाईज मटण अजून नीट शिजलं नाही आहे, तर मी थोडीशी सूप पिते. सूप आहे. हे खोबरं आहे. खोबऱ्यामध्ये हे मसाला टाकते, घरचा मसाला 2 चम्मच. 2-3 चम्मच. ओ माय गॉड, घरचा गरम मसाला. हे सत्तू पावडर म्हणजे फुटाणी पावडर. सत्तू पावडरला ना पाण्यात मिक्स करून टाकायचं,
नाहीतर आहे ना असे गाठी बनतात, नीट मिक्स होत नाही. अजून मीठ कमी आहे ना, थोडं मीठ टाकते. हे घ्या, कसं बनलंय बघा. टेस्टी बनवली की तू. एकदम टेस्टी झालाय. चला तर मग गाईज, पप्पांना मम्मीने बनवलेलं चुलीवरचं मटण तर भरपूर आवडलंय. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.